थोडक्यात SMS बद्दल माहिती घेऊया. SMS शॉर्ट मेसेज सर्व्हिस म्हणजे लघु संदेश सेवा होय. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी मेसेज पाठवायची पद्धत आहे की ज्यामध्ये सेलफोनवरून किंवा कम्प्युटरमधून दुसऱ्या सेलफोनवर मजकूर पाठविला जातो. यातील शॉर्ट हा शब्द टेक्स्ट मेसेजच्या जास्तीत जास्त साईजशी निगडित आहे. म्हणजे 160 चिन्हे. यामध्ये अक्षरे, आकडे किंवा लॅटिन भाषेतील वर्णलिपीतील चिन्हे वापरता येतात. इतर लिप्यांसाठी उदाहरणार्थ चायनीज SMSचा मॅक्झिमम साईज 70 कॅरेक्टर इतका असतो. जर तुम्ही फोनवर बोलत असलात तरीही तुमचा फोन सतत माहिती पाठवीत किंवा प्राप्त करीत असतो. तो आपल्या सेलफोन टॉवरशी बोलत असतो. तो ज्या पाथवेवरून बोलतो त्याला कंट्रोल चॅनल म्हणतात. सेलफोन सिस्टीमला कळतं की तुमचा फोन कुठल्या सेलमध्ये आहे, ज्यायोगे तुमचा फोन तुम्ही चालताना सेल बदलू शकता. दरवेळी तुमचा फोन आणि टॉवर यामध्ये डेटा पॅकेटची देवघेव होत असते आणि या दोघांनाही सर्व व्यवस्थित असल्याचं कळतं. कॉल सेटअपसाठी तुमचा फोनसुद्धा कंट्रोल चॅनलचा वापर करत असतो. जेव्हा दुसरा कोणीतरी तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते मेसेज टॉवर कंट्रोल चॅनलवर पाठवतो. त्यामुळे फोनला रिंगटोन वाजविण्यास सांगितले जाते. टॉवरमार्फत फोनला पेअर ऑफ व्हॉइस चॅनल फ्रिक्वेन्सी दिली जाते, जी तुमच्या कॉलसाठी वापरली जाते. कंट्रोल चॅनल तुमच्या SMS मेसेजेसकरिता सुद्धा पाथवे पुरवितो. तुमचा मित्र तुम्हाला एखादा SMS मेसेज पाठवतो तेव्हा तो मेसेज SMSC मधून टॉवरकडे वाहून नेला जातो आणि टॉवर तो मेसेज तुमच्या फोनकडे कंट्रोल चॅनलवरील लिटिल डेटा पॅकेज म्हणून कंट्रोल चॅनलवर पाठविला जातो. त्याचप्रकारे जेव्हा तुम्ही मेसेज पाठविता तेव्हा तो मेसेज टॉवरकडे कंट्रोल चॅनलवर पाठविला जातो आणि नंतर तो टॉवरकडून SMSCकडे जातो. सर्वात शेवटी तो आपल्या डेस्टिनेशनकडे जातो. मेसेजकरिता लागणाऱ्या प्रत्यक्ष डेटा फॉर्मॅटमध्ये मेसेजची लांबी, टाइम स्टॅम्प, डेस्टिनेशन फोन नंबर आणि फॉर्मॅट इत्यादीचा समावेश होतो.